नवीन चाफवडेमध्ये झाला संत निरंकारी भवनाचा लोकार्पण सोहळा। 8 दिवस चालला धार्मिक आध्यात्मिक अशा वातावरणात सगुण व निर्गुण भक्तीचा संगम सोहळा। श्री गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळाही झाला उत्साहात। उच्चंगी धरणामुळे नव्याने स्थापित झालेल्या नवीन चाफेवाडीमध्ये संत निरंकारी भवनाचा लोकार्पण सोहळा आणि श्री गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नवीन चाफवडे ग्रामस्थांनी संत निरंकारी भवन बांधकामासाठी 20 गुंठे जमीन विनामूल्य बहाल केली। त्यामध्ये नवी दिल्ली येथील निरंकारी मिशनच्या वतीने 1 वर्षात सुसज्ज असे सत्संग भवन आणि लोकसहभागातून 6 महिन्यात श्री गणेश मंदिराचं बांधकाम करण्यात आलं। सत्संग भवन लोकार्पण आणि श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यावेळी संत निरंकारीचे सुखदेव सिंह, अमरलाल निरंकारी, शहाजी पाटील, भिकाजी पाटील आदी उपस्थित होते। सोहळ्याप्रसंगी विविध गावची एकूण 21 भजनी मंडळे उपस्थित होती। नित्य हरिपाठ, भजन, कीर्तन, दिंडी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले। 1 आठवडा चाललेल्या या कार्यक्रमात गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळींनी हिरारीने सहभाग घेऊन सेवाभाव वृत्तीने दोन्ही कार्यक्रम पार पाडले। या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, अशोक अण्णा चराटे, डॉक्टर अनिल देशपांडे, अभयसिंह देसाई यांच्यासह तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थिती लावली। पांडुरंग धडाम यांनी आभार मानले।